मालाडमधून राज ठाकरे लगेचच परतलेत. अवघ्या खरं तर 5 दिवसांनंतर राज ठाकरे हे आकाश माईन यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. आपल्याला माहिती आहे झुंडबळी ठरलेला आकाश माईन मनसेचा कार्यकर्ता होता आणि जमावानं त्याला मारहाण केली. फेरीवाले आणि रिक्षावाले त्याच्यात होते. त्याच्या आईवडिलांनी बराच प्रयत्न केला त्याला वाचवण्याचा, मात्र गंभीर जखमी झालेला आकाश त्याच्यामध्ये मरण पावला. आणि 5 दिवसांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याच्या घरी आले सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि अवघ्या 5 मिनिटात ते निघून सुद्धा गेले. फेरीवाले आणि रिक्षावाल्यांच्या मारहाणीमध्ये आकाश माईन याचा मृत्यू झाला. आकाशच्या घरी राज ठाकरे यांनी आज सांत्वनपर भेट दिली, पण तब्बल 5 दिवस उलटून गेल्यानंतर राज ठाकरे आकाश माईंच्या घरी पोहोचले. आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. पद्मेश, आपण मगापासून खरं तर या संदर्भात राजकीय वर्तुळातल्या सुद्धा प्रतिक्रिया ऐकल्या. सातत्यानं हा एक मुद्दा उपस्थित होतोच आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण मनसेची बघितलेली भूमिका, विशेषतः फेरीवाल्यांबद्दल बघितलेली भूमिका आणि झुंडबळी ठरल्यानंतर सुद्धा स्वतःच्याच पक्षाचा कार्यकर्ता इथं झुंडबळी ठरल्यानंतर सुद्धा कुठेतरी हा जो वेळ लागलेला आहे, विलंब झालेला आहे, सगळी भूमिका मनसेची मुळात या चित्रात दिसायला, यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विरोधी पक्षाकडून किंवा मग इतर कुठल्याही गोष्टींमधून, कुठल्याही व्यक्तींकडून काही प्रतिक्रिया या संदर्भात आता वेगळ्या येताना दिसत आहेत का? नक्कीच आपण बघितलं तर मनसेची जी भूमिका ही खळखळाटाची भूमिका राहिलेली पाहायला मिळाली. आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून मनसे हे जे मुजोर रिक्षा चालक असेल किंवा जे फेरीवाले असेल त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीची आपण मनसेची आंदोलनं बघितली तर ती थेट जे परप्रांतीय जे फेरी विक्रेते असतील किंवा रिक्षा चालक त्यांच्या विरोधात होती. इथे तर आपण बघितलं तर पदाधिकारीचा मुलगा थेट त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मनसेची कुठेतरी नरमाईची भूमिका घेतल्याचं सोशल मीडियावरती संपूर्ण आता आपण बघू शकतो की ती पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण बघितलं राज ठाकरे जवळपास 5 दिवसानंतर आले. आपण बघू शकतो यशवंत किल्लोदार यांनी म्हटलं की ते विभाग अध्यक्ष किंवा विभाग प्रमुख कार्यरत होते, पण राज ठाकरे 5 मिनिटात आले आणि 5 मिनिटात गेले. यानंतर संपूर्ण सोशल मीडियावरती पण अनेक टीका-टिप्पणी त्यांच्यावरती होत आहे. आपण जर बघितलं की राज ठाकरेंची जी मनसेची भूमिका आहे ही फेरीवाल्यांच्या अगेन्स्ट ही खूप आक्रमक होती, पण या ठिकाणी ही अशी आक्रमक भूमिका घेत मनसे नसल्याचे आपल्याला दिसत आहे. जी निश्चित, या सगळ्या संदर्भात आता मनसेकडून कुठेतरी हे सांगितलं जातंय की त्या क्षणाला त्याच्या कुटुंबियांचा विचार करणं गरजेचं होतं आणि मग त्या सांत्वनासाठीच राज ठाकरे तिथे पोहोचले. आता ते लगेच निघाले याच्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही असं खरं तर मनसेच्या नेत्यांनी अगदी प्रतिक्रिया देताना सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये पद्मेश कुठेतरी हा मुद्दा उपस्थित होतो की गेल्या अनेक वर्षापासून खळखट्याक करण्याची भूमिका, जसं तू आत्ता मगाशी म्हणालास, ती दिसली आपल्याला. आत्ता कुठेतरी मनसे ज्या दृष्टीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करते, आपण पुन्हा एकदा मतं ही गोष्ट मध्ये आणूया, त्याचा कुठेतरी विचार इथं झाला असावा असं तुम्हाला वाटतं? त्यामुळे हा विलंब झाला असेल? कदाचित आपण बघितलं की जे मारहाण केले त्यातले बहुतांश ही मुले जी मराठी असल्यामुळे कदाचित मनसेने ही आक्रमक पवित्रा घेतली नाही असा जो कयास आहे तो सोशल मीडियावरती अनेक जे आपण बघू शकतो युजर्स हे मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर निवडणुकी समोर आपण बघू शकतो लवकरच निवडणूक आहेत, त्यामुळे ही जी भूमिका आहे ही ती मनसेने घेतल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मनसे अजून काय करणार, आज संध्याकाळी आपण एक ब्रेकिंग न्यूज येते की महाराष्ट्र नवमनसेची बैठक संध्याकाळी राज ठाकरे यांनी बोलवली आहे. उत्तर आणि उत्तर मध्य जो लोकसभा विधानसभा मतदारसंघ तिकडचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख त्यांची बैठक मनसेने बोलवलेली आहे. त्यामुळे त्या बैठकीमध्ये काय करणार, राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देणार, कोणती भूमिका घेणार, या संदर्भात आता भविष्यात आपल्याला कळेलच. पण सध्याची जी स्थिती बघता तर आपल्याला म्हणावं लागेल की मनसेने अजून मोठी भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं, या सगळ्या संदर्भात आता कशा पद्धतीनं आणखी गोष्टी पुढे जातात हे पाहणं सुद्धा पद्मेश तितकंच महत्त्वाचं असेल. कारण पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतोय. मारहाणीमध्ये आकाश माईन याचा मृत्यू झाला, जो मनसेचा कार्यकर्ता होता. त्यानंतर 5 दिवस उलटून गेल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथं भेटीसाठी आले. या सगळ्या संदर्भात आणखी एक तपशील आपण बघूयात. आकाश माईन खून प्रकरणामध्ये राज ठाकरे यांनी बैठक बोलावली असं समजतंय आणि संध्याकाळी शिवतीर्थ म्हणजे जे निवासस्थान आहे राज ठाकरेंचं, तिथे मनसेच्या नेत्यांची ही बैठक होणार आहे. एक नवीन अपडेट या सगळ्या प्रकरणातली समोर येते. आज राज ठाकरे मालाडला गेले, आकाश माईन यांच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली आणि आता आज संध्याकाळी शिवतीर्थावर या संदर्भात मनसे नेत्यांची बैठक बोलावली असं कळतंय. पद्मेश, आता नुकताच तुम्ही ज्या बैठकीचा उल्लेख केलात त्याबाबतचीच ही एक अपडेट नवीन समोर येते. कोण कोण या बैठकीला उपस्थित असेल आणि काय नेमकी भूमिका आत्ताच्या क्षणाला घेतली जाऊ शकते असं आत्ता आपण म्हणू शकतो मनसेकडून?
नक्कीच जर आपण बघितलं की उत्तर आणि उत्तर मध्यमधले जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते आपण बघून नयन कदम असतील किंवा अनेक जे तिकडचे जे प्रमुख जे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर संदीप देशपांडे किंवा अनेक मुंबईतले जे महत्त्वाचे नेते आहेत हे या बैठकीला उपस्थित राहू शकतात. आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं की मनसेची पुढची भूमिका काय असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते पोलीस कमिशनरने भेटतील का हे याबाबत पण ठरवलं जाऊ शकतं. त्याचबरोबर आपल्या पदाधिकाऱ्याचा मुलगा यामध्ये मारला गेला आहे, त्याचबरोबर फेरीवाल्यांचा हा जो अंकुश आहे कसा बसवता येईल, त्याचबरोबर राष्ट्रवादीची पुढची भूमिका काय असणार किंवा मनसेची भूमिका काय असणार ही ती या बैठकीनंतर ठरू शकते. कारण आपण बघितलं की विधानसभेच्या ज्या निवडणुका आल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवरती ही मनसेची बैठक महत्त्वाची बघायला लागणार आहे. त्याचबरोबर आज जर बघितलं तर राज ठाकरे फक्त 5 मिनिटं तिथे थांबले, त्यानंतर आता सोशल मीडियावरती त्यांच्यावरती टीका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये मनसे कसं आता पुढे हे करणार काम करणारे हे बघायला महत्त्वाचं असणार आहे. रिधी. अगदी पद्मेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.